जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये सेल्स आयसोलेट करतो. आता एक इंटरेस्टिंग मुद्दा याच्यातला असा आहे, की अं, जे बेसिक फीचर्स ऑफ लाईफ तुमच्या अगदी पहिल्या टॉपिकमध्ये दिलेत. अं, तुमचा द लिव्हिंग वर्ल्ड हा टॉपिक, की सेल्स या स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत लाईफच्या आणि त्या सजीवापासून आयसोलेट करून स्वतंत्रपणे लॅबमध्ये वाढवता येऊ शकतात. त्यांचं रिप्रोडक्शन केलं जाऊ शकतं. मग आता ह्या सेल कल्चरच्या एक्सपेरिमेंट्सची सुरुवात ती होते 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून. जर आपण बॉटनी बघू तर या काळामध्ये अनेक फायटो हॉर्मोन्स 20व्या शतकाच्या पूर्वार्धात डिस्कव्हर झाल्या, सापडल्या आणि ॲनिमल सेल्सचं देखील इंडिपेंडेंट कल्चर सुरू झालं. आता इथं आपल्याला एक समजून घेण्यासारखा मुद्दा आहे, की समजा आपण एखाद्या सजीवाची कल्चर ही लॅबमध्ये करतोय, एखाद्या सेलची कल्चर आपण लॅबमध्ये करतोय. मग तो युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम असेल किंवा मग मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम असेल. तर त्याची कल्चर आपण लॅबमध्ये केली, एखाद्या प्रयोगशाळेमध्ये केली. तर तिथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. काय? तर जेव्हा आपण ही कल्चर लॅबमध्ये करतोय, एखाद्या प्रयोगशाळेमध्ये करतोय, तेव्हा ती करताना तिथं आपल्याला आर्टिफिशियल कंडिशन्स सिम्युलेट कराव्या लागतात. म्हणजे आपल्याला तिथे एक कृत्रिम असं एक वातावरण तयार करायला लागतं. कारण प्रत्येक सजीव हा एका स्पेसिफिक वातावरणात राहतो. प्रत्येक सजीव एका विशिष्ट एन्व्हायर्नमेंटमध्ये आढळतो. नव्हे तर बायोलॉजीमध्ये एक स्वतंत्र शाखा आहे, एक इंडिपेंडेंट ब्रांच आहे, जिच्यामध्ये सजीव आणि त्याचा परिसर यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो, ज्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर इंटररिलेशनशिप विथ द एन्व्हायरमेंट, दॅट इज कॉल्ड इकॉलॉजी. मग या प्रत्येक सजीवाचं एक विशिष्ट वातावरण आहे. विशिष्ट अशा तापमानामध्ये ते आढळतात. विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये ते आढळतात. आता एक उदाहरण म्हणून जर आपण घेऊ तर काही मासे आहेत ते खाऱ्या पाण्यात आढळतात. काही आहेत ते गोड्या पाण्यात आढळतात. बरं, काही मासे असे आहेत, की ते असतात खाऱ्या पाण्यामध्ये, परंतु जेव्हा त्यांचं रिप्रोडक्शन व्हायचं असतं, पुनरुत्पादन व्हायचं असतं, तेव्हा त्यांचा प्रवास हा खाऱ्या पाण्याकडून गोड्या पाण्याकडे होतो. आणि इथं जीवशास्त्राची अजून एक शाखा येते, जिच्यामध्ये आपण मायग्रेशन्सचा अभ्यास करू लागतो, म्हणजे या सजीवांच्या स्थलांतराचा अभ्यास करू लागतो. तात्पर्य हे, की प्रत्येक सजीवाचं एक ठराविक एन्व्हायर्नमेंट असतं. म्हणून सेल्स लॅबमध्ये कल्चर करताना आपल्याला कृत्रिमपणे ते एन्व्हायर्नमेंट प्रोव्हाईड करायला लागतं. त्याचा सेटअप आवश्यक असतो. हे लॅमिनार फ्लो कॅबिनेट्स आहेत. छोटे छोटे मेटल कॅबिनेट्स आहेत, ज्या कॅबिनेट्समध्ये येणारी हवा ही फिल्टर पास्ड आहे, म्हणजे मायक्रोब फ्री आहे. तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा प्रवेश नाही आणि म्हणून एसेप्टिक कंडिशन्स, म्हणजे तिथं मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही, अशा प्रकारच्या कंडिशन्स तिथं मेंटेन करायला मदत होते. तर या सेटअपमध्ये युज्युअली सेल कल्चरचे एक्सपेरिमेंट्स होतात, सेल कल्चरचा अभ्यास होतो. बरं, एन्व्हायर्नमेंटमध्ये असणारं
आणि प्रत्येक सजीवाला उपलब्ध असणारं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा त्याचा जो रेशो असतो, हा रेशो आपल्या शरीरातल्या सेल्सकडे कॅपिलरी आणि सेल्स यांच्या जंक्शनवर तो O2 CO2 एक्सचेंज घडून येतं. आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम टॉपिकमध्ये एक स्वतंत्र छोटंसं एक युनिट आहे, की ज्याच्यामध्ये आपण हे काय नेमक्या प्रेशरवर किती क्वांटिटी असते त्या प्रेशरची त्या O2 CO2 एक्सचेंजच्या, हे वेगवेगळ्या ठिकाणच्या डिटेल्स त्याच्या दिलेल्या आहेत तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टम टॉपिकमध्ये. पण इथं आपल्याला लक्षात ठेवायचा मुद्दा असा, की या कॅबिनेट्समध्ये, एअर फ्लो कॅबिनेट्समध्ये ही जी O2 CO2 क्वांटिटी असते, तिचं देखील एक विशिष्ट संतुलन असतं. म्हणजे एसेप्टिक कंडिशन्स असतात, मायक्रोब फ्री कंडिशन्स असतात आणि त्याच्या सोबत तिथं होणारा जो एक्सचेंज आहे, तर हा एक्सचेंज ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या एका ठराविक रेशोमध्ये घडून येणारा हा एक्सचेंज आहे. तर जेव्हा आपण मायक्रोब्सचे एक्सपेरिमेंट करतो किंवा रिप्रोडक्शनमध्ये असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज असतील, ज्याच्यामध्ये आपण इक्सीचा अभ्यास करतो, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनचा अभ्यास करतो. ज्याच्यामध्ये आपण एका स्पर्मचा समोर असलेला प्रोन्यूक्लियस हा एगमध्ये आर्टिफिशियली डायरेक्ट इंजेक्ट करतोय. ढोबळमानाने व्यवहारामध्ये याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात खरं, परंतु या तंत्रज्ञानाचं खरं नाव हे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर हे सगळे एक्सपेरिमेंट्स करताना मायक्रोब फ्री एन्व्हायर्नमेंट लागतं, म्हणजे एसेप्टिक कंडिशन्स लागतात. आता या एसेप्टिक कंडिशन्स मेंटेन करण्यासाठी तिथे येणारी हवा ही फिल्टर पास्ड लागते, म्हणजे ती फिल्टरमधून येणारी लागते. ह्या कॅबिनेट्समध्ये तशी सोय असते, की त्याच्यामधून फिल्टर पास्ड एअर येते, म्हणजे मायक्रो फ्री एन्व्हायर्नमेंट असतं आणि तिथं असलेलं जे टेम्परेचर, ह्युमिडिटी, O2 CO2 रेशो हा संतुलित स्वरूपात येतो. म्हणून या अशा सेटअपचा उपयोग हा मायक्रोबियल एक्सपेरिमेंट्स करणाऱ्या किंवा मायक्रोबायोलॉजीचे प्रयोग करणाऱ्या, सेल कल्चरचे प्रयोग करणाऱ्या लॅब्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, मी लक्ष्मीरमण ओझा. ही होती एक क्विक टिप तुमच्या नीटच्या अभ्यासासाठी. परत पुन्हा भेटूयात.